हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे अगदी छान मजेत मस्त असाल. आणि मस्त नसालही तरी या अशा पावसाच्या वातावरणामध्ये तुम्ही अगदी मस्तच होऊन जाल. आणि तुम्हाला माहिती आहे, कालच्या व्लॉगमध्ये तुम्ही बघितलंच असेल, आम्ही आलेलो आहोत सिटी सेंटरमध्ये. तर सिटी सेंटरमध्ये मी मुलांना घेऊन आलेले आहे शॉपिंग व्यतिरिक्त गेम झोनमध्ये. कारण आज मला नकोच होतं शॉपिंगचं, कारण नाही समजत मला एवढं प्रॉपरली. आर्याचे पप्पा नसले तर आम्ही कोणी काही घेतच नाही, कारण त्यांचीच चॉईस आम्हाला सगळ्यांना आवडते. तर हे बघा, आम्ही फर्स्ट टाईम हे खेळलेलं, तिथनं कार्ड घेतलेलं. आणि आता तुम्ही ऑबियस आहे, तुम्ही सगळेजण जातच असाल गेम झोनला. तर आम्ही फर्स्ट टाईम गेलेलो आणि फर्स्ट टाईम बर्थडे गर्लने तिथे ते कार्ड स्वॅप करून हा गेम खेळला. तर तिथे डायरेक्ट 1000 पॉईंटपर्यंत गेलेलं. आणि 1000 पॉईंटपर्यंत गेल्यानंतर हे असं खाली यायला लागलेलं. आता आम्ही कधी गेलेलोच नाही, त्याच्यामुळे आम्हाला माहितीच नाही. हे पॉईंट्स जमा केल्यानंतर गेम झोनमध्ये आपले पॉईंट्स जमा होतात आणि तिथनं आपण त्याच्यामध्ये आपण एखादी वस्तू घेऊ शकतो किंवा अजून काही वेगळं काही करू शकतो. म्हणजे ती स्कीम असते काहीतरी. आम्ही तसंच सोडून दिलं. ते येतंय खाली. म्हटलं काय करायचं, आर्याला बोलली. आर्या म्हणे काय नाही, जाऊ दे म्हणे आई, असंच आहे. आम्ही नंतर दुसरे गेम खेळायला निघून गेले. मग नंतर हा दादा आलेला तिथे. तो बोलला की तुम्हाला 1000 पॉईंट मिळाले, तुम्ही जिंकलेला आहात हा गेम, तर हे पॉईंट तुमचे जमा होतील. म्हटलं असं असतं का? म्हणे हो. म्हटलं तर आम्हाला माहिती नव्हतं, थँक्यू तुम्ही सांगितल्याबद्दल. आणि मग ते सगळे पॉईंट्स आम्ही सगळ्यांनी जमा केले आणि ते एका मशीनमध्ये टाकलेले. हे बघा, ही ती मशीन आहे, त्याच्यामध्ये हे सगळे जमा होतात आणि मग आपल्या कार्ड्सवरती तिथे पॉईंट्स जमा होतात. इन केस कोणाला जर माहिती नसेल तर माझ्या या माहितीतनं तुम्हालाही ही माहिती मिळेल. आणि हे एवढे सगळे कार्ड्स बेबोच्या नावाचे, म्हणजे असं म्हणा, बेबोचा बर्थडे तिच्यासाठी अगदी लकी ठरलेला. आणि इकडे साऊ महाराज दुसरा कोणताच गेम नको आहे आम्हाला, फक्त कोणता गेम पाहिजे त्याच्यामध्ये किंडर जॉय मिळतात, जेम्स मिळतात. कारण मी किंडर जॉय घेऊच देत नाही अजिबात. आणि आई हे खेळायचं. मला अक्षरशः वेडं करून ठेवलेलं होतं बेबो आणि साऊने. आई हा गेम, आई तो गेम, आई हा गेम. बिचारी आर्या अगदी शाण्यासारखी, आई जाऊ दे ना, असं कर, आई जाऊ दे ना, नको ना, खेळू दे त्यांना. आणि इकडे लालच आमचं काही थांबायचं नाव घेतच नव्हतं. त्याने जवळजवळ 5 ते 6 हे बॉल आणि ते किंडर जॉय जमा केलेले. आणि बर्थडे गर्ल तर एकदम खुश होऊन गेलेली इथे. आम्हाला काही गेम्सचं तर समजत पण नव्हतं. आर्याला म्हटलं तू काहीतरी ट्राय कर. मग आर्याने हा गेम ट्राय केलेला. काय झोंबी, तिथे खूप साऱ्या झोंबींना मारायचं असं काही आहे वाटतं. सशांना वाचवायचं आहे, म्हणजे रॅबिट्सला वाचवायचं आहे. आणि इकडे आर्या आणि बेबो हा एक गेम आहे. ते काय स्क्रीन लावून असं वाटतं की आपण स्वतःच तो गेम खेळतोय. हा मला एकदा गेम ट्राय करायचा आहे मला पण. मध्ये शब्द जरा बदलून जातात तर समजून घ्या. आणि का बरं बदलतात आणि नेहमीच बदलतात हे समजतच नाही असं का होतं ते. आणि इकडे आम्ही तोच गेम खेळताना आम्हाला पॉईंट्स मिळत आहे. कोणी मुली आगीमध्ये अडकलेल्या आहेत तर त्यांना वाचवायचं आहे. आणि इकडे यांचा गेम चालू झालेला आहे. याच्यात ह्या दोघीजणी अगदी मस्त मजा घेताना. आणि मला असं झालेलं आहे,
कोणत्या अँगलने यांचे शूट करू मी, कारण हे कुठेतरी जपायचं होतं ना मला त्यांचं. तर इकडनं घेऊ की तिकडनं घेऊ, कारण बेबोचा मला बर्थडे स्पेशल करायचं होतं आणि त्यात मध्ये थोडंसं भांडणही झालेलं बेबो आणि साऊचं. त्याच्यावरनं तिचे पप्पा तिला रागवलेही आणि वरून बोलायचंही काम झालं की मलाच रागवता बर्थडेच्या दिवशी असं तसं. मग इथे काहीतरी खुश करायचं काम माझं चाललेलं होतं तिला, पण ती खुश पण झाली, तिला मजा पण आली खूप सारी. आणि इथे साऊ हे वेगवेगळे जे आपले कॉप्स आहेत, म्हणजे आयरन मॅन, कोणते मॅन, अजून त्याच्यातले काय काय प्रकार आलेले आहेत ते मारायचं काम चाललेलं आहे बंदुकीने. ही कोणती गन आहे ते पण मला नाही माहिती आहे, कारण जे गेम खेळतात त्यांना ह्या गोष्टी सगळ्या माहिती असतात आणि हे सगळं माझ्यासाठी नवीन आहेत. आणि इकडे आर्यन त्या खेळत आहे ॲज इट इज. इकडे ह्या ॲनिमींना मारायचं काम चाललं आहे हिरोचं. आणि तिथे कोणीतरी मित्र पण आम्हाला लगेच मिळाला, त्याचं बघून बघून आई असं आई तसं. आणि इकडे आता छोटासा मिनी बस चालवताना साऊ. काय नाही, बस फक्त ॲज इट इज जशी तशी उभी, ती फक्त अशी फील देते का हां मी चालवतोय गाडी म्हणून. हे बघा, ड्रायव्हर उठून नाही बसतात, कसे पकडल्या नाही जाणार ट्रॅफिक पोलीसपासनं. ऑल टाईम माझ्या हातामध्ये मोबाईल होता, त्यांचं गेम खेळायचं काम आणि प्लस काय 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 नाही ते. आणि इथे पण परत कोणत्या तरी एका गेममध्ये आम्हाला पुन्हा एकदा कार्ड्स टाकायचं काम चाललंय. हे बघा, आणि आता आमचं गेम वगैरे खेळून झालंय. आर्याचे पप्पा पण आलेले आहेत, तर आता मी इथून जेवायला वगैरे जाणार. इथे साहू महाराज स्टाईल मारताना. ही आमची बर्थडे गर्ल. आणि आम्ही आलेलो आहोत बर्थडे पॉइंटला. बर्थडे गर्लची एंट्री झालेली आहे. ड्रेस आम्ही चेंज केलेला आहे. एवढे छान छान फ्रॉक आहेत ना, पण फ्रॉक आम्हाला अजिबात नाही आवडत. हे असंच ते तसंच, हे असंच ते तसंच. आज खूप बळजबरी करून हा फ्रॉक मी घातलेला तिला, कारण तिला खूप छान सूट होतात, पण तिला नको आहे त्या गोष्टी. आणि तिथे मॉलमध्ये ते चॉकलेट्स आणि पुन्हा अजून काय काय खाल्लेलं, त्याच्यामुळे जास्त भूक नाही आहे तिला आणि साऊला पण. दोघांचंही सेम झालेलं. इथे आता आम्ही सगळे मस्त जेवण करणार आणि जेवणानंतर रेग्युलर नेहमीप्रमाणे आम्ही बर्थडे सेलिब्रेट करणार. हा आमचा टेबल. ही टेबलवरती छोटीशी लॅम्प, अगदी वेगळंच काहीतरी छान लुक देत होतं ते. आर्या, साऊ आणि साऊचे पप्पा त्या साईडला. आणि हे बघा, एवढं छान दिसत होतं ना ते, असं वेगळंच कुठेतरी घेऊन गेल्यासारखं वाटत होतं ते, नाही का? म्हणजे सिंपल सोबर आहे, पण बघा ना केवढं छान दिसतंय. आता जेवण वगैरे झालंय. आता इथं मस्त आमचा केक कटिंग चाललेला आहे. आणि इथे बर्थडे गर्लला केक भरवताना आर्या, त्याचसोबत पप्पा फोटो काढताय साईडला.
सगळे काही फोटोज वगैरे काढून आता आम्ही निघालेलो आहोत, कारण काही फोटोज काढल्यानंतर माझा मोबाईल स्विच ऑफ होऊन गेला, त्याच्यामुळे बाकी गोष्टी मला काही शूट करता आल्या नाही. पण लास्ट जे मी बर्थडेचं मी केलं किंवा आम्ही केलं ते मी तेवढं टाकलेलं, जेवढं आलेलं तेवढं. तर असा छान असा दिवस आम्ही स्पेंड केलेला आणि आता आम्ही चाललेलो आहोत घरी सटाण्याला. आणि दिवस तिला विचारलं तुझा बर्थडे कसा सेलिब्रेट झाला, दिवस कसा गेला, तर बोलली आई छान झाला. मी सांगितलं जसं तुम्ही केलं, पण तुम्ही मला एकदा रडवलं पण. माझ्या बर्थडेच्या दिवशी तुम्ही मला रडवलं म्हणे. म्हटलं ठीक आहे सॉरी, होतं असं काही नाही का दिवसभर तू एकदम हॅपी हॅपी राहशीलच म्हणून. कुठल्या ना कुठल्या गोष्टीवरनं थोडंफार तरी आपण सॅड होणार म्हणजे होणार. फुल डे आपल्याला हॅपी काही राहता येत नाही, बरोबर आहे, कारण मनुष्य आहे आपण. आणि कोणत्या गोष्टीचा राग कुठे येईल हे सांगताच येत नाही. पण 90% दिवस खूप छान गेला, 10% थोडासा इकडे तिकडे होणारच, बरोबर आहे की नाही. आणि हे आपलं जुनं नाशिक, आम्ही जुन्या नाशकातनं चाललेलो आहोत. रविवार कारंजा वगैरे, ही आपली गोदा नदी. तर हा असा होता आजचा माझा बर्थडे स्पेशल ब्लॉग. माझा ब्लॉग आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि हो, इतरांनाही सांगा की आपल्या प्रीती ठाकरे याला म्हणजे तिच्या चॅनलला सबस्क्राईब करा. ओके. आणि तुमचं प्रेम असंच छान हळूहळू मस्त मिळत राहू द्या मला, कारण काहींचे रिप्लाय तर मला खूप छान येत आहे की खूप छान करते म्हणून तू. तसंच सपोर्ट पण करा मला. चला तर मग भेटूया अशाच छानशा एका नवीन ब्लॉगमध्ये. माझा ब्लॉग बघत राहा. ओके, बाय.